गेल्या वर्षभरापासून हा प्रश्न प्रलंबित आहे। एकतर इथल्या नागरिकांचं स्थलांतरित होणार होतं असं देखील बोललं जात होतं। अनेक वेगवेगळे नेते जे आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे ते येऊन गेलेले होते। या ठिकाणी जो काही निर्णय घ्यायचा असतो तो स्थानिक पातळीवर घेतला पाहिजे। आज ज्यांचे घर पाण्यात जात आहेत ते नागरिक म्हणतात की नाही आम्हाला या ठिकाणी क्लस्टर झोन केला पाहिजे, आम्ही एकत्र आपली बिल्डिंग बांधली पाहिजे, परंतु सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे। हा एका बिल्डिंग पुरता हा प्रश्न मर्यादित राहिलेला नाही। संपूर्ण ज्या ज्या भागामध्ये पण ते सर्वांनी एकत्रित येऊन एकमुखाने एक निर्णय केला तर कुठेतरी सरकार म्हणून त्याला त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करता येते। प्रशासनाच्या वतीने सुद्धा गेल्या एक वर्षभरामध्ये सीमा भिंत बांधू शकली नाहीये। इथे सीमा भिंतीला बजेटमध्ये तरतूद झाली होती, त्याचं काम सुद्धा सुरू होईल आणि ते काम सुरू झाल्याच्या नंतर सीमा भिंत सुद्धा होईल। अनेक नागरिकांचे गेल्या वर्षीचे पंचनामे झाले, मात्र अजूनही 1 रुपयाची रक्कम प्रशासनाकडून देण्यात आली नाहीये। हे आपण जे बोलत आहात तर त्या ठिकाणी रक्कम नक्कीच मिळालेली आहे, दुकानदारांना मिळाली नाही। दुकानदारांना मिळाली नाही तर नियमात जर समजा त्या ठिकाणी ते बसत असतील तर त्यांना त्या ठिकाणी दिल्या जात असतं, परंतु नागरिक जे राहत असतात त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे।